नमस्कार मंडळी. मी आज तुम्हाला रव्यापासून खूप सुंदर मोदक अगदी 2 महिने टिकतील ना, 2 महिन्यापेक्षाही जास्त टिकतील. हे बघा, हे बारीक रवा घेतलेला आहे मी. इतके सुंदर होतात ना आपल्या गणपती बाप्पासाठी, लाडक्या गणपती बाप्पासाठी बनवूया आपण मोदक आज. तर त्याच्यासाठी साहित्य पण जास्त नाही लागत. अगदी 2-2 चमचे मी ड्रायफ्रूट घेणार आहे. 2-2 चमचे घ्यायचे, फक्त जास्त नाही घ्यायचे. पिस्ता 1च चमचा घ्यायचा आणि अक्रोड 2 चमचे. तर खूप सुंदर मोदक होतात. तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. सर्वात आधी ड्रायफ्रूट भाजूया. आता कढई ठेवली मी, त्याच्यात तूप टाकून घेते. तूप तूप पण अजिबात जास्त लागत नाही आहे, खूप कमी प्रमाणात तूप लागतं. तर हे मस्त होतात एकदम. मोदक करा किंवा लाडू करा, तुम्हाला गणपती बाप्पाला काय जे म्हणजे मोदक किंवा लाडू दोन्हीपैकी एक कुठलंही करू शकता किंवा दोन्ही करू शकता तुम्ही. इतके सुंदर होतात ते. तर आता मी भाजून घेते. पिस्ता आणि अक्रोड पण टाकले. आता बारीक गॅसवर खमंग भाजायचे मस्त. हे काढून घेते आणि रवा भाजून घ्यायचा. आता रवा टाकायचा आणि आणखीन 1 चमचा तूप टाकायचं. करपवायचा नाही, खमंग भाजून घ्यायचा मस्त. 1 चमचा तूप टाकते. तुम्ही जाड रवा घेतला तरी पण चालेल, बारीक नसेल तुमच्याकडे तर जाड पण चालेल. आणि मस्त तो मिक्सरमधून फिरवून घ्यायचा, त्याच्यामुळे जाड पण रवा चालेल. आणि करपवायचा नाही आहे, कलर जास्त चेंज करायचा नाही आहे, सतत हलवत राहायचं. आता मी गॅस बंद करते आणि कढई 5 मिनटं गरमच राहते. तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे खाली करपणार नाही. आता कढई गरम आहे, तर पिठी साखर टाकायची याच्यामध्ये. अर्धा कप, 1 कप रवा घेतलेला ना, अर्धा कप. आणि मिक्स करत राहायचं. गॅस बंद केलेला आहे मी. मंडळी, हे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले होते, ते मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही कट पण करू शकता. ह्याला असं मध्ये आले ना दाताच्या, खूप छान लागतात हे ड्रायफ्रूट. आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत मी. तर आता मिश्रण गार झालं आहे का बघूया मिक्सरमध्ये वाटायला. मंडळी, हे काढून घेतलेलं आहे मी. तर आता वेलची थोडीशी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची, वेलची सोलून. म्हणजे खूप ह्याच्यामध्ये फ्लेवर छान येतो वेलचीचा. तर हे मी काढून घेते 3-4. तर मंडळी, 1 कप रवा होता, त्याच्यासाठी मी अर्धा कप मिल्क पावडर घालणार आहे. ह्याच्याने माव्यासारखा फ्लेवर येतो मस्त एकदम. हे बघा, अर्धा कप झाले. आता हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. 2-3 वेळा, खूप वेळा फिरवायचं मस्त. एकदम बारीक करायचं आपल्याला, फाईन.
मंडळी मोदक तयार झालेले आहेत मस्तपैकी. तर नंतर माझा ना आवाजच हे झाला, त्याच्यामुळे मी पूर्ण बांधून पण घेतले. नंतर माझ्या लक्षात आलं. तर खूप छान झालेले आहेत मोदक, मस्त झालेले आहेत. तर यावेळेस गणपती बाप्पाला रव्याच्या मोदकचा प्रसाद द्या तुम्ही, खूप आवडेल बाप्पाला. आणि खूप मस्त झालेले आहेत, एकदम छान झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.